नमस्कार. सर्वप्रथम सर्वांचे खूप खूप आभार. तुम्ही आमच्या विनंतीस मान देऊन बाबांच्या मायेपोटी आपल्या शुभेच्छा, आशीर्वाद आणि भावना व्यक्त करत त्या व्हिडिओ रूपात रेकॉर्ड करून आम्हाला पाठवल्या. सुमारे 100 व्हिडिओंचे एक शतक आम्ही गाठलेले आहे हे सांगण्यास मला खूप आनंद होत आहे आणि या सर्वाचे श्रेय तुम्हा सर्वांना जाते. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. ही चित्रफितीची माझ्या मनी आलेली कल्पना साकार करण्यात जान्हवी, नेहा तसेच संदीप यांचा मोलाचा वाटा आहे. तुमच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. ही चित्रफित बनवण्यात जर कोणाचा सिंहाचा वाटा असेल तर तो माझा मित्र, तुमचा विद्यार्थी साहिल. त्याचे विशेष आभार. धन्यवाद. नमस्कार. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. स्वतःसाठी, कुटुंबासाठी, मित्रपरिवारासाठी, देशसेवेसाठी परमेश्वर तुम्हाला आयुष्य, आरोग्य, सुख, शांती, समृद्धी देवो. स्वामी समर्थ. Wishing you a very happy birthday. Thank you for everything that you've done for us, and thank you for being the person that you are in lives of so many people, for setting an example of how leader is in terms of the fields that you have worked in. The amount of respect and affection that we see in the eyes of people that you have associated yourself with is commendable. So 60 years of life and 60 years of connecting and transforming so many lives, and that adds such a great impact on all those lives, and it also speaks about the life that you have lived and also led. So wishing you many more years of excellent health, excellent connections, adventures, love, laughter and joy. Wishing you a very happy birthday from myself and from Mojo. I came across these lines few days ago and I think it's at a perfect time. So I would love to dedicate these to you on behalf of me and Niranjan and so many people that can also relate with this. It's written by Sushant Thosar and it says, सारे जातात निघून बाप सोबत असतो, संकटात जणू पाठीशी विठू उभा असतो. So thank you for bringing this बाप to people in their tough times, good or bad. Cheers. हेलो बाबा, प्रणाम. आपको जन्मदिन की ढेरों बधाइयाँ. मैं ईश्वर से प्रार्थना करता हूँ कि आपकी सेहत बहुत तंदुरुस्त रहे, आप हमेशा वर्कआउट करते रहें, आप खुश रहें और आपको जो सारे काम करने हैं आपके रिटायरमेंट के बाद आपका चैप्टर 2 चालू कर सकें और आई के साथ नए नए प्लेस एक्सप्लोर करें. ऑफकोर्स आई रेडी होना चाहिए सबसे पहली बात. तो मिलते हैं हम लोग 28 तारीख को और साथ में एंजॉय करते हैं. बिग पार्टी इज पेंडिंग फ्रॉम योर साइड. लव यू बाबा. नमस्कार बाबा. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज तुम्ही निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहात. गेली 40 वर्षे शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक तसेच राजकीय क्षेत्रास बांधील राहून व सदैव कार्यरत राहून तुम्ही एक उत्तम प्रवास गाठला आहे. या प्रवासात तुम्ही सदैव समाजापुढे एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून उभे राहिला. या 40 वर्षाच्या प्रवासात तुम्ही अनेक नाती जोडली, माणसे जोडली. आज तुमच्या निवृत्तीच्या उंबरठ्यावर आम्ही तुम्हाला या सर्वाची एक अनुभूती देण्याचा प्रयत्न करत आहोत. आदरणीय मांद्रेकर सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खरं तर काही सेकंदांचा व्हिडिओ असावा असं अपेक्षित होतं, पण सरांचं व्यक्तिमत्व असं आहे आणि सरांबद्दलच्या आठवणी इतक्या आहेत की काही सेकंदांमध्येच त्या कसा सामावू शकतात. मला आजही आठवतं 5वीच्या प्रवेशासाठी मी आईबाबांबरोबर शाळेत आले होते आणि तेव्हा एक मुख्याध्यापक असून सुद्धा सरांनी सगळी शाळा फिरवून दाखवली होती. खरं तर शाळा बदलण्यासाठी मी थोडीशी नाखुश होते, पण सरांनी काही मिनिटांमध्येच आपलंसं करून घेतलं आणि मी शाळेत यायला तयार झाले होते. त्यानंतर वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये बक्षिसं मिळत गेली. सरांनी प्रोत्साहन दिलं, कौतुक केलं. अगदी 15 ऑगस्टला जी भली मोठी ढाल मिळाली होती ती प्रत्येक वर्गामध्ये सरांनी फिरवून दाखवली होती. खरं तर आज एक शिक्षक प्रशिक्षणार्थी म्हणून BA BEd करत असतानाही
शिक्षक कसा असावा याचं उदाहरण तर मला शालेय जीवनामध्येच मिळालं. त्यामुळे आजचा हा माझा प्रवास कुठपर्यंतचा आहे, मला कोणासारखं व्हायचंय हे मला आज मांजरेकर सरांमुळे कळतं. कारण मला आजही आठवतं की एका पुस्तक प्रदर्शनासाठी सर गेले होते आणि तेव्हा कीर्तन विषयक उपयोगी असं पुस्तक सरांना तिथे मिळालं आणि सर ते खास माझ्यासाठी घेऊन आले. आजच्या काळामध्ये एखादा शिक्षक, एखादा मुख्याध्यापक असा असेल यावरती कुणाचा विश्वास बसणार नाही की आपल्या शाळेतील एक विद्यार्थिनी कीर्तन करते, तिची आठवण त्या क्षणी होऊन ते पुस्तक आणणं हे आजच्या घडीला शक्य नाही. इतकंच नाही तर सरांनी शिबिरासाठी कीर्तन आयोजित केली. सरस्वती पूजनाच्या वेळी सरांनी कीर्तन आयोजित केली. सर स्वतः भजनाला साथीला बसायचे. म्हणजे एक मुख्याध्यापक असून सुद्धा, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत असून सुद्धा इतके नम्र सर. म्हणजे मला एका सुभाषिताचा मथितार्थ सरांना बघून आठवतो की असं म्हणतात की झाडाला जेवढी फळं जास्त, जेवढा फळभार असतो तेवढं ते झाड झुकलेलं असतं. ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती जर गुणसंपन्न असेल, गुणसमुच्चय त्याच्याकडे असेल, तर तेवढाच त्या गुणसमुच्चयामुळे तो नम्र असतो. आणि हे मला सरांकडे बघून कळतं. त्यामुळे सरांच्या विविध गुणांपैकी एखादा गुण जरी मला आत्मसात करता आला, किंबहुना एक चांगली शिक्षिका जरी मला भविष्यात बनता आलं, तर सरांची विद्यार्थिनी म्हणवण्यास मला अभिमान वाटेल. आणि यानंतरच्या सरांच्या समृद्ध जीवनाला खूप खूप शुभेच्छा. आता निवृत्त सर एका जबाबदारीमधून होत आहेत, पण त्यामुळे पुढच्या या 60 नंतरच्या आयुष्यामध्ये सर अजून थोड्या जबाबदाऱ्या घेतील आणि सगळी क्षेत्र अजून समृद्ध करतील, यात शंकाच नाही. नमस्कार सर, तुम्हाला 60व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आजपर्यंत मी तुमचा विद्यार्थी म्हणून शाळेत उच्च माध्यमिक विद्यालयात वावरत आलो, पण कधीच मला असं जाणवलं नाही की मी कोणा शिक्षकासोबत वावरतोय. नेहमीच तुमचा एक पितृशाळेचा अभ्यास माझ्यावरती होता. तुमचे निवृत्तीनंतरचे जीवन सुखी जावो हीच देवाचरणी प्रार्थना. धन्यवाद. गजानन हरिश्चंद्र मांद्रेकर हे रिटायर्ड प्रिन्सिपल गणेश हायर सेकंडरी स्कूल म्हापसा. पण म्हजी आनी तांची ओळख जी आसा ही मांद्रे पासून आसा. मांद्रे हांव हेडमास्टर आसतना गजानन मांद्रेकर सर हे म्हज्या स्टाफान आशिल्ले. हांव एक सांगूंक शकता की ताचो परिचय जाल्या नंतर आतां गेली काही वर्षां तातूंतलो त्या पर्सनॅलिटीचो विकास जो हांवें पळयला तो इतलो धडाधड घडत गेलो की ताची कल्पनाय करपाक जावची ना. गजानन मांद्रेकर केवळ शिक्षक न्ही, गजानन मांद्रेकर हे शिक्षणाचे चिंतन करणारे, त्या बारकाव्यांचो विचार करणारे आणि हे बारकाव्यांचो विचार हो इम्प्लिमेंट करणारे असे शिक्षक आसात. ते हाडाचे शिक्षक आसात. ते करता आसतना सामाजीक साथ तांणी सोडली ना. समाजातल्यो तरेतरेच्यो घटना ज्यो आसा ताची जाणीव शिक्षकांक दवरची पडटा आणि त्या जाणीवे प्रती आपले रिएक्शन शिक्षकांक दिवची पडटा, प्रतिक्रिया दिवची पडटा, प्रतिक्रिया संघटीत करची पडटा. हे सगळो सामाजीक आयाम जो आसा शिक्षकाच्या जिवनातलो हो आयाम आशिल्लो एक शिक्षक गजानन हरिश्चंद्र मांद्रेकर. एखादी गजाल जर हातान घेतली जाल्यार चिवटपणे ती शेवटपर्यंत कशी टिकोवची ती एक संस्था तांची जी आसा, ज्या संस्थेतून साहित्यीक कलाकार अशे घेवन ते आता शेकड्यांनी सप्ताह तांचे जाले, केन्नाच खंड ह्या हातूंतल्यान पडूंक ना आणि विविध कार्यक्रम ते साजरे करतात. गजानन हरिश्चंद्र मांद्रेकर हे रिटायर जाले तरी टायर्ड जावंक ना हे म्हाका सांगिनशें दिसता. वाचन साधना नावाचो एक उपक्रम, हाजो विचार बारकाव्यान तपशीलवार हो गजानन मांद्रेकर सरा सारको आणि दुसऱ्यान केल्लो मनीस म्हाका खबर ना अशें जर म्हटलें जाल्यार ते वावगे ठरचें ना. 60 वर्षां गजानन मांद्रेकरांनी पूर्ण केली. तांकां फुडलें आयुश्य सुद्दां अशेंच सक्रीय आणि आरोग्य संपन्न सुख समृद्धीचे वचुनी अशें हांव कामना करता. नमस्कार बाबा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या जीवनाचा प्रत्येक क्षण सुखद असो हीच देवाकडे प्रार्थना आहे. Wishing you a very happy 60th birthday, Baba.
May this year bring you a lot of prosperity in life, and may God bless you with good health. And yeah, cheers to 60. आमचे मित्र गजानन मांजरेकर हे 60व्या वर्षात पदार्पण करतात. गेली जवळ 30 ते 35 वर्षात ताणें शिक्षण क्षेत्रात भरीव अशें कार्य केल्लें आसा. सो अशा म्हज्या प्रिय मित्राक 60व्या वर्षाच्या निमतान फुडलें आयुष्य सुखी समृद्ध आनी भरभराटीत जावचें अशें ईश्वरचरणी प्रार्थना. हॅपी बर्थडे गजानन बाबा. नमस्कार सर, वाढदिवसांच्या खूप शुभेच्छा. तुमचे आयुष्य सुख समृद्धी समाधानाने राहू दे आणि तुमचे मार्गदर्शन आमच्या पाठीशी नेहमी असेच राहू दे, हीच माझी देवाकडे प्रार्थना. प्राध्यापक श्री गजानन मांजरेकर हे 61 आपलं पदार्पण करीत आहेत. त्यांना आमच्याकडून खूप मनापासून खूप शुभेच्छा आणि त्यांना खूप दीर्घायुष्य लाभो आणि सर्व सुखी जीवन जगो. श्री गजानन हरिश्चंद्र मांजरेकर हे आज त्यांचा 60वा बर्थडे वाढदिवस. आम्ही त्यांना मनापासून खूप शुभेच्छा आणि येणाऱ्या दीर्घ आयुष्याला त्यांना चांगलं आयुष्य, पुढचं चांगलं आयुष्य आणि भरपूर सुख शांतीचं चांगलं आरोग्य देव ही देवाकडे प्रार्थना करतो. हॅपी बर्थडे. तुमच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. खूप तुम्हाला शुभेच्छा. सर नमस्कार, तुमकां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 60व्या वाढदिवसा बरोबर आयज तुम्ही सेवानिवृत्त जाता आणि हो क्षण जो आसा हो आमच्या खातीर खूप त्रासदायक आसा आणि इमोशनल आसा. कारण तुमच्या हाता खाली खूप कितें शिकपाक मेळ्ळें. फॉर्मल रिलेशन एज अ प्रिन्सिपल म्हणूनच न्हू, पण एक मनीस म्हणून कशें दुसऱ्या बरोबर नातें दवरपाचें हें तुमच्या कडल्यान शिकपा सारकें. आयुष्यभर सर तुमी केन्नाच पुरस्कारां खातीर केन्नाच वावरूंक ना, पण आदर्श शिक्षक पुरस्कार घेवपी खूब आसात, पण खरो पुरस्कार जो आसा तो खरो पुरस्कार तुमच्या सारक्या व्यक्तीक मेळोंक जाय अशें आमकां खूब पयलींच्यान दिसतालें. आनी तुमचें आमचें नातें जें आसा तें कौटुंबीक नातें आसा. हे नातें अजिबात तुटचें ना आनी आयुष्यभर हें नातें जें आसा आमी जपून दवरया. आनी आयज पर्यंत ज्या गोश्टींक तुमी मार्गदर्शन केलें त्या सगळ्या गोश्टीं खातीर हांव तुमचो सदांच उपकारी आसा आनी पुढच्या तुमच्या आयुश्या खातीर सर तुमकां खरेंच खूब शुभेच्छा. श्री गणेश विद्या मंदिरान जेन्ना कोणाचो वाडदीस आसता तेन्ना आमी तो गीत गावन मनयतात आनी तांकां परबी दितात. सर हे गाणें तुमचे खातीर. जन्मदिनमिदं ऐ प्रिय सखा, जन्मदिनमिदं ऐ प्रिय सखा, शन्तनोतु ते सर्वदा मुदं, शन्तनोतु ते सर्वदा मुदं, प्रार्थयामहे भवशतायुषी, ईश्वर सदा त्वां च रक्षतु, राष्ट्रकर्मया कीर्तिमर्जय, राष्ट्रकर्मया कीर्तिमर्जय, जीवनं सदा भवतु सार्थकं, भवतु सार्थकं, भवतु सार्थकं. गजानन मांद्रेकर सरांक तांच्या जल्मदिसाची उर्बे भरीत परबी. खरें म्हणल्यार सरांची आनी म्हजी वळख फाटल्या 1.5 वर्साची. म्हजे मांव श्री अतुल वाटवे हांचे ते ल्हानपणांतले घट इश्ट अशें हांव तांकां वळखतालें. मात फाटले 1.5 वर्सां पयलीं 1.5 वर्सां पयलीं जेन्ना हांव ह्या शाळेंत आयलें तेन्नाच हांवें सरांक पयले फावट पळयलें. जेन्ना आमगेर कोणूय सोयरी येतात तेन्ना आमी तांकां कितें ना कितें तरी भेटवस्तू दितात. तशेंच जेन्ना हांव हे शाळेंत आयलें म्हजे पयले दिसा सरान म्हाका एक बरीशी भेटवस्तू दिल्ली हें हांव केन्नाच विसरूं शकना. ह्या शाळेंत काम करपी प्रत्येक मनशा कडल्यान हांवें सरा बद्दल फक्त बऱ्योच गजाली आयकलात आनी अशें जेन्ना हांव आयकता तेन्ना दर एका फावट म्हाका फक्त ही खंत भोगता की सरांच्या लिडरशिपा अंडर म्हाका काम करपाक मेळूंक ना. मात सर श्री गणेश परिवाराचे एक हेड ऑफ द फॅमिली आसात आनी ते सदांच आसतले हेंवूय हांव जाणा. पंढरपूरचो विठ्ठल ताका आमी आवय बापूय म्हणल्यार माऊली अशे दोनूय मानतात. तशेंच गजानन मांद्रेकर सर श्री गणेश परिवाराची माऊली आसात अशें म्हाका दिसता. सर तुमचें फुडलें आयुश्य खुशाल भरीत जावचें
तुमकां बरी भलायकी लाभची अशें हांव देवा कडेन मागतां. तुमकां परतून एकदा तुमच्या जल्मदिसाची उर्बेभरीत परबी, मना काळजा सावन परबी. देव बरें करूं. नमस्कार. माझे परम मित्र श्री प्राचार्य गजानन मांद्रेकर माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. अथर्व प्रज्ञाकडून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर. हॅपी बर्थडे काका. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा गजानन भाऊजी. हॅपी बर्थडे ब्रो. हॅपी रिटायरमेंट. नमस्कार काका, आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्याला दीर्घ आयुष्य लाभो ही ईश्वराकडे प्रार्थना. सर, तुम्हाला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. तुमचं आयुष्य आनंददायी व सुखदायी जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. नमस्कार. ऋणानुबंध हे अखंड आपुले, सहवास फक्त अंतरलेला, निरोप केवळ औपचारिकता, अथांग अतूट नाते सर्वदा. जुळवुनी हृदयाचे धागे हृदयाशी, दाखविली अचूक दिशा आम्हास. आपल्या धीरोदात्त वागण्याने शिकवले आम्हास जगणे आदराने. तुमच्यासाठी उघडली मर्मबंधातली ही कुपी, स्वीकारावी आमची ही भेट शब्दरूप. सर, आपणास धर्मानंद नाईक व कुटुंबियांकडून षष्ट्याब्दीपूर्ती निमित्त हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. मांद्रेकर सरांक 60व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सराचे 60वी नंतरचे जीवन स्ट्रेस फ्री, निरोगी आणि खुशमय आसचे अशें हांव देवा लागीं प्रार्थना करता. 10 वर्सां सराच्या अंडर एज अ टीचर म्हणून काम करतना हांव एक आदर्श शिक्षक कसो आसचो हे सरां कडल्यान शिकली. सरान सदांच आमकां सांबाळून घेतला. केन्नाच आमचेर आवाज वयर करून उलोवंक ना, नाजाल्यार आमकां केन्ना तापोवंक ना. म्हाका दिसता की सरान आदर्श शिक्षक कसो आसचो हेजेर एक बूक बरोवपाचो आनी तो पब्लीश करपाचो, जे करून आमकां सगळ्या शिक्षकांक प्लस कोण जे न्यू शिक्षक जावंक सोदता तेजो तांकां खूब फायदो जातलो. आनी एकदा सरांक 60व्या वाढदिवसाच्या खूब शुभेच्छा. हॅपी बर्थडे सर. नमस्कार बाबा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. माझो मित्र गजानन मांद्रेकर, त्याचो आज 28 जुलै 2024 म्हणजे बर्थडे वाढदिवस. आज तेका 60 वर्सां पूर्ण जाता. तेका लागून कोनाडकर परिवारा कडल्यान त्याच्या वाढदिवसाच्या निमतान तेका शुभेच्छा. गजानन मांद्रेकर हो एक सादो, सरळ व मदतशीर मनीस. माझो तो एक बरो मित्र. आमचे घरगुती संबंध, आमगेर येवप, आमी तेंगेर वचप असं सतत चालू असता. तो एक शिस्तबद्ध असो एक मनीस. आणि ही शिस्त तेका त्यांच्या बाबा कडल्यान मेळ्ळी, कारण त्यांचे बाबा हे शिस्तबद्ध आसले. आणि ही शिस्त तशीच फुडें जान्हवी, त्यांचा चेडू आणि निरंजन हेंकां दोगांयका मेळ्ळी. त्यांनी खूप त्रास करून आपल्याक शिक्षण घेतला. आणि शिक्षण घेतल्यानंतर तो पयलीं न्यू इंग्लिश हायस्कूल मांद्रे हे शिक्षक म्हणून रुजू झालो. त्याच्यानंतर त्यांचं प्रमोशन झालं आणि ते न्यू इंग्लिश उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कामात. त्याच्यानंतर थंयसून ते श्री गणेश विद्यालय म्हापसा थंयसर ते कामाक गेले. थंयसर ते उच्च माध्यमिकांत कामाक लागले. आणि त्याच्यानंतर रोखडेच ते विद्यालयाचे प्रिन्सिपल पण. ते आपल्या कामाक एकदम शिस्तबद्ध आसले. एक त्यांचो मुख्य सांगपाचो गुण म्हणजे त्यांच्यानी आपल्या कामाचे एक दीस ते केव्हा उशिरा पावंक ना. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्यानी केव्हाच खुर्चेर बसून विद्यार्थ्यांक शिकोवंक ना. हे त्यांचे दोन खूप बरे झाले. दुसरी गोष्ट म्हणजे ते एक मदतशीर. कोण अडलो नडलो, एखाद्या कोणा विद्यार्थ्याक कसली मदत जायी आणि कोणाक गावातल्याक मदत जायी तर सतत मदत करपी असो हो माणूस. गेली कित्येक वर्षां ते सगळे आपल्या मित्रांक एकत्र घेऊन सगळ्याकडे येवप वचप, घरगुती संबंध दवरप असो हे शिस्तबद्ध माझो मित्र गजानन हरिश्चंद्र मांद्रेकर. ताका आज 60 वर्षां पूर्ण जातात. फुडल्या त्याच्या आयुष्यात
सुखी समाधानी आणि निरोगी रावता असा कोणाडकर परिवाराकडल्यान माझ्यो तांकां शुभेच्छा. पूण ह्या सगळ्या आयुष्य तो भोगताना तांकां त्यांची पत्नी धनश्री हिने योग्य रितीन साथ दिली. तेका लागून तांकांय शुभेच्छा. देव बरा करूं. नमस्कार. आम्ही खरं फोंड्याहून म्हापशात आलो आणि मुलांचं ॲडमिशन कुठे करायचं प्रश्न होता. तेव्हा आम्हाला प्रशांत बर्वे म्हणाले की गणेश विद्या मंदिर म्हणून RSSची शाळा आहे, तिथे गजानन मांजरेकर सर यांना भेटा, त्यांच्यासारखे तुम्हाला म्हणजे व्यवस्थित मार्गदर्शन करतील. मला बरं वाटलं. म्हणजे शाळेचं नाव पण गणेश विद्या मंदिर आणि प्राचार्य पण गजानन मांजरेकर, म्हणजे दोन्ही गणेश आहेत. आणि शिक्षणाचा श्री गणेशा करावा तर गणेश आणि गजानन, म्हणजे शाळा पण गणेश आणि हेडमास्टर पण गजानन. हा दुग्ध शर्करा योग म्हणजे डबल साखर साखरेत मध असं झालं. म्हणून आम्ही गेलो, मांजरेकर सरांना भेटलो. मांजरेकर सरांनी खूप स्वागत केलं, म्हणजे मुलांची वगैरे विचारपूस करून हा चालेल या आपण ॲडमिशन देतो वगैरे. आणि माझी पहिली मुलगी नेहा उपाध्याय जी सध्या कीर्तन करते, निवेदनं वगैरे करते, ती त्यावेळी चौथीत घालायची होती, पाचवीत घालायची होती. तर त्यांनी खूप तिचं कौतुक केलं. म्हणजे आतापर्यंत तिने जी प्राइजेस मिळवलेली होती, कुठे कुठे काम केलेलं वगैरे सगळं त्यांना सांगितलं, तर त्याने ते खूप कौतुक केलं. आणि मला आठवतं की नेहाला म्हणजे माझ्या मुलीला प्रथम पारितोषिक गोव्यातून जेव्हा एका वक्तृत्व स्पर्धेचं मिळालं, अखिल गोवा वक्तृत्व स्पर्धा, तेव्हा साधारण 2-2.5 फूट एवढी मोठी जी शिल्ड असते, ढाल असते, ते अखिल गोवा प्राइज तिला मिळालं, जे तिला उचलायला पण होत नव्हतं. मांजरेकर सर इतके खुश झाले की त्याने सगळ्या क्लासमध्ये ते दाखवून तिचं कौतुक केलं. आणि एक सांगायचं म्हणजे मी असं मांजरेकर सरांबद्दल, म्हणजे प्रत्येक गोष्टीत त्यांचं साहित्य म्हणा, कला म्हणा, प्रत्येक गोष्टीत त्यांना रुची आहे, प्रत्येक गोष्टीत त्यांचा अभ्यास आहे. आणि त्यांचं वक्तृत्व इतकं छान आहे की त्यांचा प्रत्येक गोष्टीतला अभ्यास, प्रत्येक गोष्टीतली बारीक चिकित्सक वृत्ती त्यांच्या वक्तृत्वातून दिसून येते. त्याने एकदा सांगितलं होतं की लहान मुलं, त्यांच्या पालक शिक्षक बैठकीत मी गेलो होतो, लहान मुलं जेव्हा तुमच्या घरावर रेघोट्या काढायला लागतात पेंटवर, तेव्हा त्यांना थांबू नका, कारण ती त्याच्यातून आपलं कौशल्य त्यांचं तयार होत असतं. म्हणजे ती सृजनशीलता असते, ती बघत असतात. पेपर फाडतात तेव्हा आवाज कसा येतो, त्या आवाजातून ते शिकत असतात. जसं भिंतीवर रेघोट्या काढतात, चित्र काढतात, तर सरांनी सांगितलं की 2-4 वर्ष त्यांना चित्र काढू द्या, तुमचा पेंट खराब होऊ दे, पण मुलं खराब होणार नाही, मुलं तयार होणार. मग मुलं मोठी झाली की नंतर तुम्ही पेंट काढा. म्हणजे असे दाखले देऊन ते प्रत्येक गोष्ट समजावून सांगत होते किंवा सांगतात. याच्यामध्ये खरं म्हणजे शिक्षकी पेशा, ते म्हणजे खरोखर शिक्षकी पेशा ते जगले. मुलांमधील सृजनशीलता कशी वाढावी, मूल हे म्हणजे मातीचा गोळा असतो, त्याला आकार कसा द्यावा. मुलांशी ते कौतुकाने बोलत, एकदम म्हणजे त्यांचं कौतुक करणं, त्यांच्यातले गुण हेरून त्यांचं कौतुक करणं, त्यांना त्याप्रमाणे त्यांना हे देणं, त्यांच्यातले गुण जसे आहेत तसं त्यांना आकार देणं. म्हणजे मांजरेकर सराने खरोखरच मुलांना जे काही त्यांना आकार देता येईल त्याचा विचार करून त्याने आपलं त्या प्रत्येक मुलांना घडवण्याचा प्रयत्न केला. त्याने आता 60वं वर्ष त्यांना कंप्लीट होतंय. आता त्यांचा वाढदिवस आहे. खरोखरच आमच्या मनापासून शुभेच्छा. तुम्हाला दीर्घायुरारोग्य लाभो. आणि तुम्ही जे दैदिप्यमान काम केलेलं आहे शिक्षण क्षेत्रातलं, त्याबद्दल खरंच आम्हाला खूप तुमचं म्हणजे खूप कौतुक आहे. म्हणजे खूप म्हणजे तुमच्या एवढ्या मोठ्या कार्याने आम्हाला खरं म्हणजे आम्ही नतमस्तक आहोत. धन्यवाद आणि
अशीच 100वा वाढदिवसाला आम्ही असू नसू, पण तुमचा 100वा वाढदिवस होणार नक्की. आणि देवाचे तुम्हाला आशीर्वाद. धन्यवाद. Many happy returns of the day, Baba. I have very rarely met you, लेकिन जब भी मिली हूँ, you have always played an inspiring role and you have always been very helpful, personally helpful to me. Thank you so much for that. आज तक आपने सबको हेल्प की, सबको सिखाया, सबका ध्यान रखा, लेकिन अब टाइम आया है कि आप खुद का ध्यान रखो. So I wish you a very happy, safe and healthy retirement life. Take care and always be safe, Baba. गेली 3-4 वर्षे माझ्यासाठी अनेक पुस्तकं उपलब्ध करून माझ्या वाचनाला दिशा दिल्याबद्दल, साहित्य संगमशी जोडून मला व्यक्त व्हायची आणि त्याचबरोबर चांगलं काहीतरी ऐकण्याची संधी दिल्याबद्दल, पोट भरून कौतुक केल्याबद्दल, आपुलकीने विचारपूस केल्याबद्दल, पोटच्या मुलीसारखी माया केल्याबद्दल मी तुमची खूप खूप ऋणी आहे. तुम्हाला या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार सर. सगळ्यान पयली तुमका 60व्या वाढदिवसाची हुनहुनीत परबी. तुमच्याबद्दल सांगपाचे जाल्यार म्हज्या वायट प्रसंगात तुम्ही अगदी म्हज्या बाबांसारखे म्हज्या बरोबर आशिल्ले. तुमचो होच आशीर्वाद तुम्ही म्हजेर सदांच दवरात आणि हांव देव दामोदराकडे प्रार्थना करता की ताणें तुमचें आयुष्य निरोगी, समाधानी आणि सुखाचे करचे. देव बरें करूं. नमस्कार सर. तुमका तुमच्या 60व्या वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा. सर, तुमच्या बद्दल सांगपाक गेलो जाल्यार जेन्ना हांव स्कुलान जॉयन जालो तेन्ना तुमी हेडमास्टर आसलेले आनी म्हाका अशें केन्ना दिसूंक ना की जेन्ना हांव तुमचे कडेन उलोवपाक वयतालो अशें म्हाका केन्ना दिसूंक ना की तुमी आमचे हेडमास्टर म्हणून. अशें दिसतलें की एक घरांतलोच एक मेंबर, एक फॅमिली मेंबर कसो तुमी उलयतले आमच्या वांगडा. आनी तुमी जेन्ना आमच्या उलयतले तेन्ना एक आपुलकी कशी दिसताली आनी ती आपुलकी पळोवन आमकां खूब बरें दिसतालें. आनी केन्ना अशें दडपण अशें येवंक ना. जेन्ना आमी स्कुलांतले कसलें काम करताले केन्ना दडपण येवंक ना की बाबा हेडमास्टर सरा कडेन वयता आमी, हेडमास्टर सर कितें म्हणटलो अशें दिसूंक ना. असो एक घरांतलोच मेंबर कसो आमकां सदांच दिसतालें. आनी तुमचो सर तो हसरो चेहरो आसा तो पळोवन सर आमकां खूब बरें दिसता. आमकां एक मोटिवेशन मेळटा. आनी सर हांव देवा कडेन मागता की तुमकां निरोगी आनी दीर्घ आयुश्य दिवनी आनी अशेंच तुमी आमच्या वांगडा सदांच हसत रावपाचे. धन्यवाद. एक आदर्श शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य, लेखक, समाजसेवक असं बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेले सर्वांचे लाडके, आदरणीय, वंदनीय प्राचार्य गजानन मांद्रेकर सर आज आपल्या वयाची 5 तपे पूर्ण करत आहेत. त्यांच्या या षष्टब्दी वाढदिवसाप्रित्यर्थ माझ्या त्यांना हार्दिक शुभेच्छा. सुदिनम, जन्मदिनम. नमस्कार काका. आपल्याला निरोगी, आनंदमयी दीर्घायुष्य लाभो. आपल्याला 60व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रिय भाऊ गजानन, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तू आज रोजी सेवेतून निवृत्त होत आहेस. तू समाजासाठी आणि शिक्षणासाठी अहोरात्र परिश्रम केलेस व चांगले विद्यार्थी घडवलेस, त्याबद्दल तुझे मनपूर्वक अभिनंदन. मला आठवते माझ्या आई वडिलांचे निधन झाल्यानंतर मला माझे गाव माहिती होते, परंतु गावी माझे कोण नातेवाईक आहेत, कोण नाही ते बिलकुल माहीत नव्हते. नंतर मी पत्रव्यवहार करून सगळ्यांची माहिती मिळवली आणि गोव्याला येण्याचे ठरवले. गोव्याला पोहोचल्यानंतर बसमध्ये माझे काका आले आणि काकांनी मला आवाज दिला, विलास विलास. तेव्हा प्रथम मी माझ्या काकांना पाहिले व नंतर आम्ही दोघे आमच्या घरी गेलो. घरी गेल्यानंतर माझे भाऊ, माझी बहीण, माझी काकी या सर्वांची ओळख झाली व तेव्हा मला कळले हे सर्व माझे नातेवाईक आहेत. तेव्हापासून आज तागायत मी असेच नाते टिकवून ठेवले आहे व
यापुढे असेच आपण नाते टिकून ठेवूया अशी मी देवाकडे प्रार्थना करतो व तुझ्या पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो. आपला विलास. षष्ठाब्दी पूर्तीच्या खूप खूप शुभेच्छा सर. सर्वांच्याच आयुष्यात 60वा वाढदिवस येतोच आणि बहुतेकांना निवृत्तीचे वेध लागतात, पण तुमच्या बाबतीत असं नाही सर. तुमच्या बोलण्यात नेहमीच निवृत्तीनंतरचे बेत ऐकायला मिळाले. भरपूर वाचन, लेखन, चिंतन आणि सामाजिक काम करण्याची तुमची मनीषा आहे. इतरांसाठी निवृत्तीचं वय असलं तरी तुमच्यासाठी ते राहिलेली न करता आलेली कामं पूर्ण करण्याचा कालावधी. इच्छित सामाजिक साहित्यिक काम करण्यासाठी भगवंत तुम्हाला सुदृढ निरोगी आयुष्य देवो आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण हो. आता तुम्ही गणेशपुरीत येणारही नाहीत आणि वरचेवर भेटणारही नाही. असं असलं तरी आपला हा आमच्या बरोबरचा स्नेह असाच कायम राहो. पुन्हा एकदा सर तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सर तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. तुमच्या मनातील सर्व कामे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सुदृढ आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो हीच परमेश्वराजवळ प्रार्थना. नमस्कार सर, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही सतत अशी लहान मुलांबरोबर आणि तुमच्या स्टुडंट्स बरोबर मस्करी करत राहा आणि तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असो. Wishing you a very happy birthday, sir. May your day filled with good health, joy, and the wonderful moments. शिक्षण क्षेत्रात तुमचा महान वावर, सर्वांच्या मनात जिंकला तुमचाच आदर. सर्वांग सुंदर जीवन यशस्वी असो सदैव. वाढदिवसाच्या शुभेच्छा असो तुमच्या जीवनात सदा आनंद प्रवाह. गजानन मांद्रेकर सर, मित्रा, माझ्याकडून तुला खूप खूप हार्दिक शुभेच्छा. साहित्य संगम बैठकीच्या निमित्तानं आपली नेहमीच भेट होत असते. साहित्य संगमचं तुझं कार्य अखंडितपणे चालू असलेलं पाहून कुणालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. तसेच शैक्षणिक क्षेत्रात शिक्षक, मुख्याध्यापक, प्रिन्सिपल पर्यंत आपलं हे कार्य पाहून खरोखर आपलं हे कार्य वाखाणण्यासारखंच आहे. फारच उंच भरारी मारलीस तो मित्रा. तुझं हे कार्य असंच चालू राहू दे. तुझ्या भावी आयुष्यात तुला यश, सुख, शांती प्राप्त होऊ दे असे मी भगवंताजवळ प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. नमस्कार बाबा, तुम्हाला आज 60 वर्ष पूर्ण झाली, त्यासाठी तुमचं अभिनंदन. तुम्हाला असं चांगलं आयुष्य, आरोग्य मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे बाबा. सर तुम्हाला 60व्या वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा. गणेश उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य, जातिवंत शिक्षक व लेखक, नम्रपणा ठायी असलेले नवोदितांचे मार्गदर्शक, हरिश्चंद्र सूत, शारदेचे दूत, मांद्रे गावचे भूषण, दक्ष पालक, सदाचारणी, रेशीमबंधात सोबत असावे असे कर्तव्यनिष्ठ व्यक्तिमत्व, रमतात सदैव वाचनान असे आमचे बंधू, स्नेही, मार्गदर्शक, गुरु श्री गजानन मांद्रेकर सर यांना हेरम, संपदा, अद्वैत आणि अनुश्री वाटवे यांच्याकडून वाढदिवसाच्या अनंत, स्नेहमय, सुगंधित, स्वरांकित शुभेच्छा. Hi, happy birthday Gaja Mama. Wishing you a lot of happiness and joy on your birthday. May God bless you with good health, wealth and prosperity in your life. Just enjoy your special day. Happy birthday Gaja Mama. Happy birthday. सगळ्यांना नमस्कार. मांद्रेकर सरांक वाढदिवसाची हुनहुनीत परबी. सर, हांव तुमकां फक्त माझे फेवरेट टीचर, आवडते टीचर म्हणूनच पळयना, तर माझ्या व्हडल्या भावा सारखे मानता. आणि हांव जाणा की तुम्ही म्हाका एक लहान भावा सारखे, आपल्या भुरग्या सारखे माझी विचारपूस करता आणि माझी काळजी घेता. तर सर, आज मयूर मयूर हे कितें एकलोच फील करता? आगो ना गो, तशें काय ना. ना
आणि हे काय? हा? आज मांद्रेकर सरांचा बर्थडे. गोड आणि ते पण मांद्रेकर सर तुका पळयता. हा? पळयता? अरे ये ना. सर, हॅपी बर्थडे. सर, तुमच्या खातीर एक लहानशी कविता. शिकता शिकयता शाळेचे मंदिर केले तुम्ही. हसून खेळून भुरग्यांचे मन स्थिर केले तुम्ही. भुरग्यांक शिकवून आमकां शिक्षकांकूय शिकयले तुम्ही. जीवन आनंदान जगपाक योग्य रितीन दाखयले तुम्ही. भुरगीं चुकतात तशी चुकली आम्ही, पूण बापूय जावन आमकां सुदारले बी तुम्हीच. तुम्ही आमच्या खातीर फक्त एक शिक्षकच न्हय, तर एक आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिवंत प्रतीक. देव तुमकां बरी भलायकी आणि खूप आशीर्वाद देव अशें मागता आम्ही हास्तू पिंडास आणि तुमचे सगळे रसिक. आज तू हीरक महोत्सवी 60वे वर्ष पूर्ण करतेस, त्या प्रित्यर्थ मनस्वी खूप खूप शुभेच्छा. तुझ्यासारखा सामाजिक बांधिलकी असणारा तपस्वी शिक्षक अगदी निवृत्त होत नसतो. त्याचं कार्य सतत चालू राहत आणि म्हणूनच परमेश्वराकडे मी अशी प्रार्थना करेन की हे कार्य असंच अविरत अथक चालू राहावं, म्हणून त्या परमेश्वरानं तुला उत्तम असं आरोग्य, उत्तम असं सामाजिक बांधिलकीचं जाण आणि ऐश्वर्य संपन्नता हे सगळं बहाल करू दे, जेणे तुझ्याकडनं हे कार्य सतत चालू राहील. आणि या कामासाठी तुला मनस्वी शुभेच्छा आणि असंच हे कार्य चालू राहावं दे. Namaskar. Sir, you have been the creator of Sri Ganesh High Secondary, the maker of our team, the one who always stood at the receiving end, the one who took all the troubles on him rather than it reaching us. You have tried to polish us in the right way for the profession. To the one who always brought us out from the ignominious, from the darkness. On this day, I hope that your day and your life may be filled with all the worldly happiness, health and prosperity. Wishing you, sir, a very happy birthday. Happy 60th, sir. May you have abundance of life, happiness and health. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर. नमस्कार सर, गुरुपौर्णिमेच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस मुद्दाम निवडला याचं कारण आज गुरुपौर्णिमा आणि येत्या 28 तारीखला सर तुमचा वाढदिवस आहे. गेली 40 वर्ष आपण समाजसेवा आणि शिक्षण क्षेत्रात भरपूर हिरिरीनं काम केलं. समाजाला पुढे कसं न्यायचं, शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्याला पुढे कसं न्यायचं हे आपल्याकडून आम्ही शिकलो आहोत. आणि येत्या वाढदिवसाला म्हणजे 28 तारीखला आम्ही सर्वजण आपल्या घरी येणार आहोत आणि म्हणून तुम्हाला वाढदिवसाच्या आमच्या कुटुंबियाकडून हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू दादा. वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा आणि तुला खूप आनंददायी, आरोग्यदायी, स्वास्थ्यवर्धक, उच्च विचारश्रेणीचं असं भरपूर स्वास्थ्यपूर्ण आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि मी तुझ्यासाठी एक स्पेशल व्हिडिओने आत्ता व्हिडिओ सांगितला, पण त्याच्या आधी एक ऑडिओ तुझ्यासाठी खास मी बनवलेला, तर तो गिफ्ट रूपी तुला मी आज देते. आणि थँक्स टू निरंजन, स्पेशली थँक्स टू निरंजन की आज डायरेक्ट व्हिडिओ ऑडिओतर्फे बोलायची तू संधी दिलीस. तर ऑडिओ मी आता यातच पिनअप करते. निरंजन, खूप धन्यवाद. आज तू आम्हाला ही ऑडिओ व्हिडिओतर्फे बोलण्याची जी संधी दिलीस त्याबद्दल पहिल्यांदा तुझे मी खूप आभार मानते. आणि मी गजानन दादा
काय बोलायचं, खूपच बोलू वाटतंय. आणि पहिल्यांदा गजानन दादाला खूप खूप वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्याला उदंड आयुष्य, खूप खूप आनंददायी आयुष्य लाभो. आणि या मर्मबंध ग्रुपतर्फे तू शब्दरूपी भेट देण्याचा जो अनुभव आम्हाला एक संधी दिलीस त्याबद्दल मी पहिल्यांदा तुझे धन्यवाद देते. म्हणशील तर गजानन दादाचं काय बोलायचं. गजानन दादाबद्दल बोलण्याचं असं खूप आहे की जी पुढील येणाऱ्या काळासाठी आणि कुटुंबामध्ये जोडून ठेवण्याची जी शक्ती आहे ती गजानन दादाप्रमाणे सगळ्या जणांच्यात असावी असं मला वाटतं. कारण गजानन दादा म्हणजे माझा जरी सख्खा भाऊ नसला, पहिल्यांदा मला माझ्या मिस्टरने विचारलं की अगं तुझं नातं काय लागलं गजानन दादाशी. तर सांगताना मला वाईटही वाटलं की चुलत वगैरे असं म्हणायची माझी इच्छा नाही झाली, कारण तो सख्या भावाहूनही जवळचा भाऊ असा आज तरी मला वाटतो. कारण सगळ्यांची आपुलकीने चौकशी करणारा, आपुलकीने काळजी घेणारा, प्रत्येक कुटुंबामध्ये एक जण अशी व्यक्ती पाहिजेच की आजच्या काळात त्याने जे आम्हा सगळ्यांना जे बांधून ठेवलंय असा बॉन्ड, जो स्ट्रॉंग बॉन्ड एका कुटुंबासाठी खूप महत्त्वपूर्ण असतो. आणि तो बॉन्ड आम्हाला गजानन दादाच्या रूपाने सगळ्या कुटुंबासाठी मिळाला. त्यासाठी देवालाही मी धन्यवाद देते. कारण त्याची तर म्हणजे बुद्धिमत्ता सुद्धा आहेच, आणि त्याप्रमाणेही तो बाकी ओळखला जातो आणि अधिक बाकीच्यांमध्ये. पण आमच्या कुटुंबामध्ये जर तो माझी ओळख असेल तर मायाळू स्वभाव आणि त्याची जी सगळ्यांच्या प्रती असणारी माया हे खूप खूप महत्त्वाचं आणि आजच्या काळासाठी गरजेचं आहे. ते आजच्या काळात आपुलकी, जवळीक, भावना ह्या मरत चालल्या. तर म्हणजे कोणाला कोणाविषयी जिव्हाळा वाटत नाही, कोणाला कोणाविषयी आपुलकी वाटत नाही. तसं बघितलं तर उदाहरण द्यायचं तर गजानन दादा, माझी ओळख ही त्या पलीकडे सुद्धा आहे की म्हणजे जेव्हा मिस्टरनी जेव्हा विचारलं की तुझा चुलत भाऊ, मग त्याला मला सांगावं वाटलं की नाही, चुलत हे नात्यातून काकीच्या बहिणीच्या मुलगा असं सांगण्यापेक्षा मला तू सख्या भाऊ, जवळचा भाऊ असं मला सांगायला आवडेल. कारण तो तसं वागतो, करतो, बोलतो आणि मायाही आहे. बाकी तर म्हणजे सगळ्यांच्या सुखदुःखात तेवढ्याच आत्मीयतेने चौकशी करून तो भेट देतो. एवढे त्याच्यावरती प्रसंग आहे, त्यांना सामोरं जाण्याची शक्ती ही त्याच्यात देवाच्या दयेने, म्हणजे 2 वेळा ऑपरेट होऊन एवढं मन खंबीर ठेवणं हे तर भरपूर घेण्यासारखं काही काही म्हणजे आहेत गोष्टी, भरपूर घेण्यासारखं आहे. देवाने त्याला खूप सुदृढ आयुष्य पुढे पण द्यावं आणि आम्हाला सारखं सारखं भेटण्याची म्हणजे संधीही येऊ असं मला वाटतं. म्हणजे प्रत्येक जण काही ना काही सांगेल, खूप सांगण्यासारखं आहे. शब्दात काही गोष्टी पण सांगता नाही, शब्द हा अपुरे पडतील. असं हे व्यक्तिमत्व म्हणजे दादा. तुला खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि असंच काही ना काही बोलण्याची संधी आम्हाला दिल्याबद्दल तुझ्या आभार. प्रिय गजानन मांद्रेकर सर, तुमका वाढदिवसाच्यो माझ्या कडल्यान आणि माझ्या परिवाराकडल्यान तुमका खूप खूप शुभेच्छा. म्हाका याद जाता मी बरोबर 5वेन असताना तुमच्या शिक्षणीक कारकिर्दीक तुमची सुरुवात झाली आणि त्यावेळेचे तुम्ही जे तरुण शिक्षक आणि आयज हे निवृत्तीच्या टायमार मी जे तुमका बघतोय तितून म्हाका थोडो काय फरक दिसना ना. तीच धडाडी तो तुमचो उत्साह म्हाका दिसून येता. आणि इतरही क्षेत्रांत तुम्ही आजपर्यंत जे काम केले आणि जे आजपर्यंत तुम्ही इतर क्षेत्रांत जे कार्य तुमचे आणि आमकां दिल्ले सहकार्य हे उल्लेखनीय आसा आणि तेचे आमी ऋणी आसा. सर हांव देवा कडेन मागता की तुमकां ही 60 वर्सां जालीत
पण आणि तुमकां 60 वर्सां जावची जेणे करून तुम्ही अशेच तरुण उरचे आणि अशेच तुम्ही इतर क्षेत्रांत आमकां तुम्ही असे काम करतले आणि आमकां सहकार्य करतले अशी आम्ही आशा बाळगता आणि तुमकां परत एकदा आम्ही खूप खूप परिवारा कडल्यान परत एकदा तुमकां खूप खूप शुभेच्छा दिता. आमचे परम मित्र स्नेही ते गजानन सर हेका 60वा वाडदीस. आज त्यांच्या वाडदिसा निमतान तांकां माझ्या कुटुंबातर्फे शुभेच्छा व्यक्त करता. आणि श्री गजानन सर हे गेली 30-35 वर्सां शिक्षकी पेशात आसा. कॉमर्स ग्रॅज्युएट जावन सुद्धा एक विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांनी नाव मिळवले आसा. गजानन सरा बद्दल सांगपाक गेलो जाल्यार एक उत्कृष्ट व्यक्ती, एक बरे ऍडवायझर, खंयच्याय विशयाचेर बारकायेन अभ्यास करून दुसऱ्याक ऍडवायस कसो दिवचो हे त्यांच्या कडल्यान शिकपाचे. गजानन सर हे फक्त एक व्यक्ती ना तर एक ती संस्था आसा. आमचे भाग्य की आमकां मांद्रे सारख्या गावात गजानन सरा सारखे मित्र मेळ्ळे. त्यांच्या कडल्यान अनेक गोष्टी आम्ही शिकल्यात. गजानन सराचे आयज कुटुंब मोठे आसा. त्यांच्यानी मोठ्या प्रमाणात मैत्री केल्ली आहा. शिक्षकी पेशात त्यांच्यानी अनेक विद्यार्थी निर्माण केले आणि खूप जणांक बऱ्यापैकी सल्ले दिल्ले आसात. अशा गजानन सराक त्यांचे फुडले आयुष्य भरभराटीचे जावचे, आरोग्य तांकां बरे मेळचे असे मी माझ्या कुटुंबातर्फे तांकां शुभेच्छा व्यक्त करता. धन्यवाद. सर, आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपला मायेचा हात आपण नेहमीच आमच्या पाठीवर ठेवत आलात. ही मायेची ऊब सदैव आम्हाला लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नमस्कार, मी नारायण विठ्ठल सावंत, सराचो स्टुडंट. हायर सेकंडरीन असताना म्हाका सराची याद जाता की खंयचोय कार्यक्रम असलो की सर म्हाका खंयची ना खंयची तरी जबाबदारी दी. अशा प्रत्येक कार्यक्रमाक माझ्याकडे खंयची ना खंयची तरी जबाबदारी असली. आणि मी एक दीस सराक म्हटला की सर प्रत्येक फावटी मीच कित्याक. तर सर म्हाका म्हणत प्रत्येक फावटी तू कित्याक, तर तू प्रत्येक गोष्ट करते म्हणान तू. एक दीस सरान म्हाका एक गोष्ट सांगली आणि मी सराक म्हटलं की सर मी ही गोष्ट केन्नाच करूंक ना. तर सर म्हाका म्हणपाक लागले केन्नाच करूंक ना मरे, म्हणान कर. पण आता म्हाका तेचो फायदो जाता आणि तेचो हेतू म्हाका कळलो की आपलो स्टुडंट हो भविष्यात खंयच कमी पडा उपकारना. आणि या शिक्षकी पेशात सराचा खूप मोलाचा योगदान असा, सराचा खूप सहकार्य असा. आणि त्याच प्रमाणे साहित्य संगमाच्या माळेतलो मी एक मणी, तो आयज तकाय सरा बरोबर या साहित्य संगमाच्या कार्यक्रमात मी आसाय. धन्यवाद. नमस्कार, मी सनील पार्सेकर. टीचर जाल्या उपरांत मांद्रेकर सरान म्हाका एक गोष्ट सांगलेली, ती म्हाका कायमची उडास आसा. टीचर जाल्या उपरांत हांव सगळ्यान पयलीं वचून मांद्रेकर सराक मेळ्ळो आनी मांद्रेकर सराक सांगले की सर जशें तुमी आमकां अकाउंट्स हे टॅक्निकेन शिकयताले ती टॅक्नीक म्हाका शिकपाक जाय. तेन्ना म्हाका मांद्रेकर सरान सांगलें की सनील, हांव तुका म्हाजी टॅक्नीक शिकयताच, पण जर तूं तुजी स्वताची टॅक्नीक काडशी जाल्यार ती तुका शिकोवपाकूय बरी पडटली आनी भुरग्यांकूय बरी कळटली. आणि ती गोष्ट आयज म्हाका म्हाज्या टिचींग फिल्डार भरपूर यूज जाता. सरा वांगडा सुरू जाल्लो स्टुडंट टीचर हो प्रवास आयज बेस्ट फ्रेंडली गायड असो चालू आसा आणि हो कायमचो चालू उरतलोच हेची म्हाका खात्री आसा. सर, तुमचो सपोर्ट आमच्या वांगडा कायम आसतात हेच्या खातीर थँक्यू. नमस्कार, मी अभिषेक पार्सेकर, मांद्रेकर सरांचो स्टुडंट. टीचर जाल्या उपरांत श्री गणेश हायर सेकंडरी हयसर म्हाका सरा अंडर A4 काम करपाची संदी गावली. त्या एका वर्साच्या कालावधीत सरांक कडसून मी खूप काही गजाली शिकलो. म्हणजे टीचर म्हणान सिस्टमॅटिक काम कसं करा, एखादो विषय घेतलो का त्या विषयाचे बारकायेन अभ्यास करून भुरग्यापर्यंत इथे पद्धतीन कसो पाववा, स्टुडंट टीचर रिलेशन, असे खूप काही गजाली मी शिकलोय सराकडे. आता टीचर म्हणान माझो जो प्रवास असा त्या प्रवासान हे सगळे गजाली म्हाका खूप फायद्याचे पडटात आणि सामके तितून खूप गजाली मी शिकता. ह्या सगळ्या गजाली म्हाका शिकयल्या बद्दल सर मी तुमचा धन्यवाद म्हणटा आणि तुमका शुभेच्छा दिता. सराचे आम्ही त्रिमूर्ती. सर आता रिटायर झाले, तर सरान आपल्या आरोग्याची काळजी घेवची आणि स्वतः खातीर खूप वेळ दिवचो. तर आमच्या त्रिमूर्ती कडल्यान सराक वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
गजानन, तुला 60व्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. या सोहळ्याला आम्ही प्रत्यक्ष हजर राहू शकलो नाही, तरीही आमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद तुझ्या पाठीशी सदैव आहे. हा दिवस तुझ्या आयुष्यात वारंवार येवो, तुझे उर्वरित आयुष्य आनंदी, सुखमय आणि आरोग्यमय जावो, तुझ्या सर्व इच्छा पूर्ण हो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. Congratulations, sir, on your 60th birthday. Wishing you a year of health, happiness, and joyous moment. Happy birthday, sir. Celebrate your 60 years of wisdom, laughter, and life experiences. Happy birthday. आदरणीय मांद्रेकर सर, तुमका 60व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमका निरोगी आयुष्य, आरोग्य मेळचे, तसेच तुमच्या आयुष्यातलं प्रत्येक क्षण सुख आणि समृद्धी घेऊन येवचो. तुमच्या मनातले सगळं इच्छा, आकांक्षा पूर्ण जावच्यो. तसेच तुमच्या शिक्षण क्षेत्रातलं हातभार असंच आसचो आणि तुमचा आशीर्वाद सुद्धा आमच्या माथ्यार सदांच आसचो. तुमका परत एकदा म्हज्यातर्फे आणि म्हज्या कुटुंबियातर्फे वाढदिवसाच्यो हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उमटविलेल्यापैकी गजानन मांद्रेकर हे एक सर आहेत. गेली 14 वर्षे सर विद्याभारती गोवा संचालित श्री गणेश उच्च माध्यमिक शाळेत प्राचार्य आहेत. त्यांनी गेली 3 वर्षे सुरू केलेला वाचन साधना प्रकल्प हा शैक्षणिक क्षेत्रातील प्रशंसनीय प्रकल्प आहे. सरांच्या 60 पूर्तीनिमित्त विद्याभारती गोवातर्फे वैयक्तिक खूप खूप शुभेच्छा. त्यांना दीर्घायुष्य व आनंदी आनंद लाभो ही श्रीचरणी प्रार्थना. धन्यवाद. नमस्कार गजानन मामा. आज 28 जुलै. आज तुमच्या 60व्या अभिष्ट चिंतनाचा दिवस. आज तुम्ही 61व्या वर्षात पदार्पण करताय. आज तुमच्याशी संवाद साधताना मला अतिशय आनंद होतोय की मी ह्या सोहळ्यात सहभागी होऊ शकले. तुम्ही वयानं खरं तर माझ्यापेक्षा खूप लहान, पण कर्तृत्वानं खूप मोठे. तुम्ही मुलांचे मामा, म्हणून मी तुम्हाला मामा म्हणते आणि तुम्ही मला काकी म्हणता. हा झाला एक गमतीचा भाग. असो, ऋणानुबंध असतात, नाती जुळतात. आणि सौ नंदा वहिनींमुळे गजानन मामांसारखे भाऊ माझ्या आयुष्यात येतात आणि ते एकटेच नव्हे तर त्यांचं संपूर्ण कुटुंबच या नात्यानं व्यापलं जातं. आणि माझ्याप्रमाणे सगळे स्नेही त्यांच्या प्रेमाने भारावून जातात आणि त्यांच्या विचाराने समृद्ध होतात. गजानन मामा, तुमच्या ज्ञानाने, विचाराने आणि कर्तृत्वाने तुमचे विद्यार्थी आणि तुमच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येकाचे विचार तुम्ही समृद्ध केलेत आणि त्यांचं जीवन प्रगल्भ केलं. त्याचप्रमाणे तुमचं भावी सोनेरी आयुष्य सर्वार्थाने अधिकाधिक समृद्ध होत जावो आणि तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नमस्कार. धन्यवाद. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear sir. Happy birthday to you. May the good God bless you. May the good God bless you. Happy birthday dear sir. Happy birthday to you. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. विश यू हॅपी बर्थडे सर. आणि देवाक प्रार्थना करता की फुडले आयुष्य तुमचे सुखान जा. Namaskar sir, a very happy birthday to you. Also please accept my wishes on your retirement. May your retired life be filled with happiness, good health and peace. Sir, याद है आपको हम कैसे और कहाँ मिले थे? ना हम आपके फैमिली फ्रेंड्स थे, ना आपके स्टाफ थे, ना ही आपके स्टूडेंट्स. हम मिले थे जीएमसी के हॉस्पिटल में जब आपका बाईपास सर्जरी होने वाला था और हमारे पापा का भी. और आप खुद ऑपरेशन के लिए रेडी हो रहे थे
और आप हमें और हमारे पापा को दिलासा दे रहे थे कि सब ठीक हो जाएगा. So that was the first instance of our meeting. Sir, we feel blessed to be associated with you, sir. You're a person full of values, ethics, and one who leads a principled life. That's what I understood about you. सर, मुझे लगता है कि भगवान ने आपके लिए ये प्रोफेशन चूज किया है because you so much fit into this position of heading a college, a place where you get a chance to inculcate most important life values into the lives of the next generation. आपके बारे में हमें और भी जानकारी मिली है तो वो निरंजन के थ्रू. He is such a wonderful boy. I always believed that your brought up is so good. No doubt he might have got some good qualities on his own by virtue of his own personality, but I'm also sure that your upbringing has a great impact on him. Sir, on this occasion, I pray to the Almighty for your long life with best of health and happiness with all your near and dear ones. Have a great day, sir. नमस्कार, मी प्रेरणा. या माणसाची ओळख खरं तर मला विद्याभारतीतूनच जास्त झाली. तसे हे आमचे नातेवाईक, पण या संस्थेने त्यांची वेगळीच ओळख करून दिली. नावच त्यांचं गजानन, त्यामुळे त्यांच्या कामाची सुरुवात इतकी सुंदर असते की कामाचं नियोजन कसं करावं, एखाद्या कार्यक्रमाचं नियोजन कसं करावं हे त्यांच्याकडून शिकावं. त्याचप्रमाणे आज त्यांच्या वाढदिवसा दिवशी त्यांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून लाख लाख शुभेच्छा. ईश्वर त्यांना दीर्घायुष्य देवो हीच प्रार्थना. हॅलो गजानन, तुला वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आई अंबाबाई तुला निरोगी उदंड आयुष्य देवो हीच इच्छा. ज्या सगळ्यांकडून काका तुम्हाला वाढदिवसांच्या हार्दिक शुभेच्छा. प्राचार्य गजानन मांद्रेकर आमचे स्नेही दिनांक 28 जुलैला ते निवृत्त झालेले आहेत आणि त्यामुळं माझ्या सर्व कुटुंबियातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा. त्यांचं उर्वरित आयुष्य सुख समाधानाचं जावं हीच सदिच्छा. धन्यवाद. गजाभाऊ, आज गोड गोड डिस तुझं वाढदिस वयाचे 60वे मनयता. हांव माझ्या वतीन आणि माझ्या कुटुंबाच्या वतीन देवाकडे मागणी करता की जशें तुवें सामाजीक क्षेत्रान आणि शैक्षणिक क्षेत्रान नाव मेळयलां ते सारखे उंचा वयर व्हरचे. शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा. तुझ्या आयुष्यात भरभराटी जावो हीच देवाकडे प्रार्थना. धन्यवाद. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear आजोबा. Happy birthday to you. गजानन मामा, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सुख समृद्धी अखंड निरोगी दीर्घायुष्य तुला लाभू दे ही साईबाबांच्या चरणी प्रार्थना. हॅपी बर्थडे गजानन मामा. नेहमी उत्साही, सक्षम आणि आनंदित असलेल्या आमच्या लाडक्या गजानन मामाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे गजानन मामा. गजानन मामा, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आई अंबाबाई तुम्हाला भरपूर निरोगी आयुष्य देऊ ही सदिच्छा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर गजानन मामा. हॅपी बर्थडे टू यू. नमस्कार. सन्माननीय मांद्रेकर सर, म्हजे खातीर एक आदरणीय व्यक्तिमत्व. हांव जियस आमोणकर विद्या मंदिरात फाटली 20 वर्सां शिकयता. पूण म्हजी आनी मांद्रेकर सराची वळख जाली ती जीवन आनंद संस्थे खातीर. जीवन आनंद संस्था रस्त्यावेल्या निराधार बांधवांचे पुनर्वसन करता. कांय मोजक्योच शैक्षणिक संस्था
समाजकार्यात वांटो घेता. शिक्षक समाज घडयता. समाजकार्याची आवड भुरग्यांमदी रुजयता. मांद्रेकर सरान शिक्षक आणि विद्यार्थ्यांक घेऊन जीवन आनंद संस्थे खातीर जायती मदत केल्या. मांद्रेकर सराचो खंयचो गुण तूं घेतले असो प्रश्न जर म्हाका कोणे केलो जाल्यार हांव म्हणत सरा मदीं आशिल्लो नम्रपणा हो गुण. सदांच कार्याक प्रोत्साहन दिवप, भरभरून तोखणाय करप आनी फुडें वचपाक एक वेगळीच उर्बा दिवप ही मांद्रेकर सराची खासियत. जेन्ना साकून म्हजी आनी मांद्रेकर सराची वळख जाला तेन्ना साकून म्हज्या जन्मदिसा सगळ्यांत पयलो मेसेज कोणाचो येता जाल्यार तो मांद्रेकर सराचो. सरांच्या 60व्या वाडदिसा तांकां हांव मना काळजांतल्यान उर्बे भरीत परबी भेटयता आनी तांकां बरी भलायकी लाभची अशें मागता. देव बरें करूं. नमस्कार, माझं नाव संजय कुरगावकर, दांडसवाडा मांद्रे. हा व्हिडिओ घेण्याचं मुख्य कारण म्हणजे आज आमच्या गजानन मांद्रेकर सरांचा 60वा वाढदिवस. त्या निमित्तानं हा व्हिडिओ घेतोय. जेव्हा मी 12वीला होतो तेव्हाच मी अकाउंटन्सी हा सब्जेक्ट घेतलेला व सर आम्हाला अकाउंटन्सी हा सब्जेक्ट म्हणजे विषय शिकवत होते. ते अशा इतक्या साध्या पद्धतीने शिकवायचे की जसं काय आम्हाला त्या डोक्यात कॉम्प्युटर बसवल्यासारखं होतं. इतके सोपं करून शिकवत होते. कालांतराने त्यांची बदली झाली किंवा मी पुढील शिक्षणाकडे कॉलेजमध्ये गेलो आणि आमच्यात जरा फरक म्हणजे आमच्या जरा गॅप पडली व आम्ही जरा दुरावलो. पण काही का असेना मांद्रेगावचे, ते पण मांद्रेगावचे, मी पण मांद्रेगावचा, जवळीक ही होती, संपर्क हा होताच. सरांचा आमचा संपर्क चालूच असता फोनवरून किंवा तेव्हा भेटायचे तेव्हा आदराने आम्ही त्यांना विश करायचो, असं चालूच असायचं. पण कालांतराने जवळीक वाढली, भारत माताची जय अशा RSS या विषयाने संपर्क वाढला आणि जवळीक वाढू लागली. सर खूप चांगले मनमिळावू होते, सगळ्यांशी मनमिळावून हसतमुख वागायचे. अशा आदरणीय सरांचा आज वाढदिवस. मी सरांना एवढंच विश करू इच्छितो की ईश्वरचरणी प्रार्थना करू इच्छितो की सरांना दीर्घ आयुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना. मी माझ्या व माझ्या कुटुंबियांतर्फे सरांना 60व्या वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. मनानं दिलदार, बोलणं दमदार, वागणं जबाबदार, नेतृत्व शानदार असं सर्व समावेशक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे गजानन हरिश्चंद्र मांद्रेकर सर. त्यांना आज 60 वर्ष पूर्ण होत आहे. आमच्या कुटुंबाकडून त्यांना आभाळभर शुभेच्छा. त्यांचं आयुष्य आरोग्य त्यांना देवाने भरपूर लाभो अशी देवाकडे प्रार्थना करतो. अध्ययन आणि अध्यापन क्षेत्रात त्यांनी मोठं कार्य केलं, मोठी क्रांती केली. तसेच सामाजिक, साहित्यिक, कला आणि संगीत क्षेत्रात वेगवेगळी जी क्रांती केली त्या क्रांतीचा प्रभाव आमच्यावरती पडला हा सदोदित आमच्या मनात राहील. मित्रत्वाचं नातं हे दृढ राहील. त्यांच्या पुढल्या आयुष्यामध्ये त्यांना शुभेच्छा देतो आमच्या कुटुंबाकडून आणि त्यांचं आयुष्य आरोग्य त्यांना भरपूर देवाने देव अशी मागणी करतो. धन्यवाद. नमस्कार. सबसे पहले मांद्रेकर सर जी को उनके जन्मदिन की ढेर सारी बधाइयाँ. सर के बारे में अगर एक वाक्य में बोला जाए तो सर खूबियों का पिटारा है. सबको अपने साथ लेकर चलना, सभी की कठिनाइयों में मदद करना और सबको जोड़े रखने की कला सर में है. मैं बहुत खुशनसीब मानती हूँ खुद को कि सर के साथ काम करने का मौका हमें मिला. सर से हमने बहुत सारी चीजें सीखी. बहुत बार गलतियां होने पर सर ने हमें संभाला, सुधारा. ऐसा ही सर का आशीर्वाद हमेशा हमारे सर पर बने रहे. सर की लंबी आयु के लिए मैं भगवान से प्रार्थना करती हूँ. धन्यवाद. सर, माझ्या आयुष्याचा मळा फुलवणारे तुम्ही श्री गजानन रूपी वनमाळी आहात. तुम्ही मायेची पाखर घातली म्हणून 70तल्या कुठल्या तरी एका खेड्यातली मुलगी आज ईश्वर पोचली. तुमच्या मागे आम्ही नेहमी चालत राहू, तुमचे विद्यार्थी म्हणूनच. सर, तुम्हाला येणाऱ्या तुमच्या ह्या भावी आयुष्यासाठी, निवृत्तीनंतरच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. मला खात्री आहे की नवनवीन अशा अभिनव गोष्टी तुम्ही करत राहाल आणि असेच हसत राहाल,
हसवत राहा. नमस्कार, मी सौ दीपाली सापळे. वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आमचे मांद्रेकर सर यांना सर्वप्रथम वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. तुम्हाला उत्तम आरोग्य आणि आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. हॅपी बर्थडे सर. आणि बाबूंच्या बाबूंकडून पण तुम्हाला शुभेच्छा सर. हॅपी बर्थडे सर. नमस्कार. माझे मित्र श्री गजानन मांद्रेकर हे जुलै महिन्याच्या अखेरीला त्यांच्या शिक्षक म्हणून कारकिर्दीतून निवृत्त होत आहेत आणि यासाठी त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. गोव्यात आल्यावर अनेक वेळा त्यांना भेटण्याचा योग आला. अतिशय हसतमुख आणि आपल्या कामाबद्दल सतत तत्पर असणारे मांद्रेकर सर मला अतिशय प्रिय आहेत आणि गोव्यात साधारण त्या भागात कीर्तन असलं की सरांना भेटल्याशिवाय मी जातच नाही. नवरात्राला कुठेही आलो तरी सरांना भेटल्याशिवाय जात नाही. माझा आणि त्यांचा स्नेह खूप जवळचा आहे आणि अतिशय प्रेमानं ते गोव्यात आम्हाला भेटत असतात. आमचा सत्कार होत असतो जाऊ तिथे. तो सर्व मांद्रेकर सरांच्यामुळे. आता ते सेवेतून निवृत्त होत आहेत. निवृत्त याचा अर्थ ते शिकवण्यापासून जरी बाजूला असले तरी ते हाडाचे शिक्षक आहेत आणि या कारणानं सातत्यानं त्यांचं शिकवणं अर्थात ते समाजाला शिकवणं सातत्यानं चालू राहील. त्यांचा छंद लिखाण हा आहे आणि त्यामुळं त्यांना आता जरा त्यासाठी जास्त वेळ देता येईल म्हणून मांद्रेकर सरांना पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो की त्यांनी भरपूर लिखाण करावं आणि समाजाला मार्गदर्शन करावं. आपल्यामध्ये असलेले हे जे गुण आहेत आणि त्यांच्या लिखाणातला एक महत्वाचा गुण मला जो जाणवलाय तो असा आहे की त्यांचं लिखाण हे चोख असतं आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कल्पनारंजन नसतं आणि त्याच्यामध्ये वास्तवतेचं जास्त भान ठेवलेलं असतं आणि म्हणून सरांचं लिखाण असं बहरत जावं आणि त्यांना त्यासाठी भरपूर शुभेच्छा देतो. त्याचबरोबर त्यांच्या सर्व कुटुंबाला शुभेच्छा देतो. सरांना उत्तम आरोग्य ऐश्वर्य आदी प्राप्त होऊ दे अशी भगवतीच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. नमस्कार. Hello Gaja Mama, happy birthday to you. I hope you're enjoying your day. 60व्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. खूप खूप मस्त दिवस तुझा जाऊ दे आणि विश यू अ व्हेरी हेल्थी अँड वेल्थी अँड सक्सेसफुल लाईफ. थँक यू फॉर बिंग अ पार्ट ऑफ आवर फॅमिली. थँक यू फॉर एव्हरीथिंग. हॅव अ वंडरफुल डे. हॅपी बर्थडे वन्स अगेन. बाय. गजा, मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. गॉड ब्लेस यू. तेव्हा पुढे मी प्रार्थना करते की तुझा आयुष्य आरोग्य भरपूर लाभो. थँक्यू. नमस्कार. मांजरे गावचे सुपुत्र एक शिक्षण क्षेत्रातला एक तेजस्वी व्यक्तिमत्व आमचे मित्र प्राचार्य गजानन हरिश्चंद्र मांद्रेकर हे आपल्या आयुष्याचे येत्या 28 जुलै 2024 रोजी 60 वर्ष पूर्ण करत आहे. एक हरहुकणारी व्यक्तिमत्व. यांची माझी 1999 पासून ची मैत्री. माझ्या नाट्यलेखन प्रवासात त्यांनी मला सदोतीस सहाय्य केलं. त्यांच्यामुळे आज मी नाट्यलेखक म्हणून जो माझा प्रवास आहे तो सफल झालेला आहे. त्यांचं उर्वरित आयुष्य हे चांगल्या प्रकारे सुखसमृद्धीने फुलत जावं हीच माझी त्या शिवाच्या चरणी प्रार्थना आहे. मी पांडुरंग गावडे नाट्यलेखक. आणि पहिली मांद्रेकर सरांक जे 60व्या वाढदिवसाच्यो मनापासून खूप खूप शुभेच्छा. सरांकडल्यान शिकपासारखे तसे भरपूर गुण असतात पण सरांबरोबर काम करता असताना ज्यो गोष्टी हांवें अनुभवल्या त्यो फक्त सांगतात. सरांबरोबर काम करता असताना नवीन आशिल्ल्या कारणान खुबश्या वेळा आमी चुकताले. सरान केन्नाच आमकां तापोवंक ना किंवा आमचेर आवाज चडोवंक ना. उलट सर आमकां सदांच सांबाळून घेताले आणि हसत खेळत ती गोष्ट सजमयताले आणि त्या गोष्टींतल्यान पॉझिटिव्ह कितें घेवप कसो ते गोष्टीचेर पॉझिटिव्ह विचार करप हे आमकां सरान सदांच सजमयलां आणि आयजूय ताजो आमकां फायदो जाता. आणि म्हणून दुसऱ्या दिसा कामार येता आसतना नव्या उमेदीन आमी काम करताले आणि ताका लागून आयज सुद्दां काम करता आसतना मनाचेर कसलोच लोड स्ट्रेस किंवा प्रेशर घेवन आमी आयजूय काम करिना आणि त्या गोष्टीचो आमकां आयजूय फायदो जाता. म्हणून म्हाका दिसता सरांची जी सहनशक्ती जो गुण आसा देवान तांकां जो दिला तो म्हाका दिसता आमी आमच्या भितर आत्मसात करपाची गरज आसा. त्याच बरोबर स्टाफा भितर खेळी मेळीचें वातावरण दवरून असो एक परिवार म्हणून काम करप हें सुद्दां आमकां सरान शिकयलां
आनी ताजो आयजूय आमकां फायदो जाता. त्याच बरोबर आनी एक गुण जो आसा सरांचो तो म्हणजे तांचो पेशन्स. जो पाशियस सरां कडेन आसा पळय, खरोच म्हाका दिसता आमी घेवपाची गरज आसा, आमचे कडेन तो कमी आसा. एखाद्या गोष्टीचेर जर त्या क्षणार जर दिसलें सरांक चुकता जाल्यार सर त्या क्षणाचेर त्या गोष्टीचेर केन्नाच रिएक्शन उलट ती गोष्ट कशी दुसऱ्या प्रकारे सुदारूं येता ताचेर आनीक वेगवेगळे मार्ग काडून ती कशी गोष्ट सुदरप हें सरान हाज्या पयलीं करून दाखयलां, अजूनय सर करतात. म्हणून म्हाका दिसता सरांचो जो पाशियस जो आसा तो सुद्दां गुण सरांचो आमी आमच्या भितर आत्मसात करपाची गरज आसा. त्याच बरोबर निरंजन जो आसा ताणें आपल्या बाबांचो वाडदिवस वेगळ्या प्रकारे असो सेलिब्रेट करपाचो जो विचार आसा ताच्या खातीर निरंजनाचें हांव कौतुक करतां. आनी सरांक तेंच्या 60वे उपरांतचें जें आयुश्य आसा ताच्या खातीर देवान तांकां आनंदीमय, सुखमय आनी निरोगी जिवन दिवचें अशें देवा कडेन मागता. आनी सरांच्यो ज्यो मनान तांच्यो इच्छा आसा त्यो सगळ्यो देवान इच्छा पूर्ण करच्यो अशें देवा कडेन मागता आनी हांगा सोंपयता. धन्यवाद. सर, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला उदंड आयुष्य, आरोग्य लाभो हीच देवाचरणी प्रार्थना. तुमचं जे सामाजिक कार्य आहे, शैक्षणिक कार्य आहे, सांस्कृतिकरित्या जे कार्य आहे हे तुम्ही असंच पुढे न्यावं हीच मी देवाचरणी प्रार्थना करते. धन्यवाद. नमस्कार सर, तुमका वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सर, तुम्ही आमका सदांच फॅमिली सारखे ट्रीट केल्ले आसा आणि आमच्या बऱ्या वाईटाक सदांच पावलेले आसा. ह्यान फुडें सुद्धा तुमचो सपोर्ट असोच आसतलो हातून आमकां कांयच दुबाव ना. तुमचो आशीर्वाद आमचेर सदांच आसचो. तुमच्या फुडल्या वाटचालीक तुमकां खूप खूप शुभेच्छा. तुम्ही सदांच सुखी आणि निरोगी आसचे अशी देवाकडे प्रार्थना करता. सगळ्यात पहिली तुमका वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचे फुडले जीवन आरोग्यदायी, आनंदमय जावचे हीच देवाकडे प्रार्थना. आणि तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या माथ्यार असतो ही आस. देव बरें करूं सर. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्यासारखे मित्र माझ्या आयुष्यात आहे हे माझं भाग्य समजतो. तुम्ही माझ्या प्रत्येक संकटात देवासारखे धावून येतात. मग ते माझ्या पर्सनल असो किंवा आरोग्याच्या बाबतीत असो, तुम्ही मला सदैव सहकार्य केलात, माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलात, हे मी माझं भाग्य समजतो. आम्ही तुमचे ऋणी आहोत. तुमचे आभार मानायला माझ्याकडे शब्द नाही. देव तुम्हाला उदंड आयुष्य लाभो, तुम्हाला चांगलं आरोग्य लाभो, तुमची मनोकामना सर्व पूर्ण हो. माझे आणि तुमचे ऋणानुबंध असेच राहू दे. पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार सर, माझ्यातर्फे व माझ्या परिवारातर्फे तुमका वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हांव स्वतः खूप भाग्यशाली मानता कारण तुमचं असले व्यक्तिमत्व म्हाका एक शिक्षक म्हणून लाभले. तुम्ही माझ्या खातीरच न्हू तर प्रत्येका खातीर एक इन्स्पिरेशन आसा. जेन्ना जेन्ना म्हाका गरज असली तेन्ना तेन्ना तुमच्या मदतीचो हात सदैव माझ्या पाठीशी आसलो. तुम्ही म्हाका इतली मदत केली म्हणून खूप खूप धन्यवाद सर. तुमकां सुख, समृद्धी, दीर्घ आयुष्य लागो हीच देवाचरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. सर, तुमच्यासारखे गुरु मिळण्याचे भाग्य हे फार थोड्या लोकांना लाभते आणि आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्हाला तुमच्यासारखे गुरु मिळाले. तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठी राहू दे आणि तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि मनपूर्वक खूप खूप आभार. नमस्कार सर, आज 27 तारीख आज तुमचा वाढदिवस. तुमका वाढदिवसाचे हार्दिक शुभेच्छा. सर, तुमका लागून येते व्हडली इमारत आज गणेश पर्यंत उभी जाल्ली आसा. गणेश विद्या मंदिराच्या नांवान तुम्ही तेका लागून खूप धडपड केली. शिवाचो वांटो उखललो आनी तुम्ही फुडाकार घेवन ही इमारत उभी केली. तेका लागून हांगासरल्या भुरग्यांक आनी तशेंच भायल्या भुरग्यांक सुद्दां खूप मदत जाली हांगा शिकपाक. आनी एक बरी संस्था कशी सगळे लोक
विचार करतात गणेश विद्या बरे घरच्या पयलीं त्यांचे संस्कार बरे आसा म्हणून अशें सांगतात. सगळे काही आता ते गणेश विद्या मंदिर तशें हायर सेकंडरी अख्ख्या गोंयांत फेमस जाल्लेली आसा. मांद्रेकर सरांनी केन्नाच आमकां पालक कशें ट्रीट करूंक ना, सदांच आमकां एक फॅमिली कशें ट्रीट केला. निवृत्ती नंतर ते तुमचें जीवन सुखी जाव हीच देवाचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. गोव्यातील शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात गेली 40 वर्ष प्रामाणिकपणे व अखंडितपणे कार्य करणारे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, एक प्रयोगशील, हाडाचे शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य, एक चिंतनशील वाचक, लेखक, समीक्षक, प्रभावी वक्ते आणि कित्येकांचे प्रेरणास्थान असलेले माझे मित्र आणि माझ्या कुटुंबियाचे मार्गदर्शक श्री प्राचार्य गजानन हरिश्चंद्र मांद्रेकर यांचा 60वा वाढदिवस. त्यानिमित्त मी माझ्या वतीनं आणि माझ्या संपूर्ण कुटुंबियाच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो व उर्वरित आयुष्यात त्यांच्या हातून शैक्षणिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रात भरपूर अशी कामगिरी हो व त्यासाठी त्यांना दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य लाभो अशी मी विघ्नहर्त्या गजाननाजवळ प्रार्थना करतो आणि माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. नमस्कार. उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देवो, बहरलेली फुलं तुम्हाला सुगंध देवो आणि परमेश्वर सदैव तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 60व्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला आभाळा एवढ्या शुभेच्छा. मांद्रे तालुका माननीय संघचालक गजानन मांद्रेकर सरांक 60व्या वर्षा वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. सर आमची ओळख तशी लहानपणापासून संघाच्या कार्यक्रमात बैठकांनी भेट जाताली आणि आता भारत माता की जय संघाचे काम करताना सुद्धा तुमचे आमकां मार्गदर्शन बऱ्यापैकी लागता. नाव तुमचे सर गजानन आणि म्हापशेच्या संग्राम गणेशाच्या स्थानान गणेश हायर सेकंडरी तुमची नियुक्ती जावप ही तशी गणपतीचो बरो मोठो आशीर्वाद आणि त्या स्वरूपात तुमच्या कडल्यान आमकां सुद्धा तो आशीर्वाद जो आसा तो पावत जाता. प्राचार्य म्हणून जेन्ना काम करता तेन्ना शाळेची जबाबदारी असता, त्याच बरोबर घराची जबाबदारी आणि समाजात फिरताना सामाजिक जबाबदारी घेऊन तुम्ही काम करता. तुमचे कार्य जे आसा हे फक्त हायर सेकंडरी पुरते न उरता मांद्रे ह्या भागात, हरमल भागात अशा पेडण्याच्या अनेक वाठारांत स्वयंसेवी संस्था ज्यो आसा हेका तुम्ही बऱ्यापैकी मार्गदर्शन करतात. आता 60 वर्षाच्या निवृत्तीनंतर आमकां तुमचे अधिकाधिक मार्गदर्शन लाभतले आणि तुम्ही केल्ल्या कार्याचे आमकां प्रेरणास्त्रोत जावन आम्ही अन्य कार्यकर्ते जे आसा हे बऱ्यापैकी भारत माता जय संघाचे काम करतले. तुमकां परत एकदा 60व्या वर्षाची परबी. नमस्कार. नमस्कार. श्री गजानन मांद्रेकर सर ज्यांच्या नावानच गजानन असा असे ज्ञानाचो भंडार असलेले मांद्रेकर सर हांकां हांव नमन करता. आजच्या या त्यांच्या 60व्या वाढदिवसा निमतान तांकां हुनहुनीत परबी दिता. एक धडाडीचो शिक्षक आणि सदांच भुरग्यां खातीर वावरपी जर शिक्षकाचे नाव येवपाचे जाले तर मांद्रेकर सरांचे नाव सगळ्यांत पयलीं येतले. शिक्षक कसो आसचो हेजे जर उदाहरण म्हाका दिवपाचे जाले तर सरांचे नाव हांव पयलीं घेतले, कारण हांवें सरांक पळयलां भुरग्यांक त्यांची शिकोवपाची जीवनशैली, त्यांची शिकोवपाची पद्धत, इतके एक्सपिरियन्स टीचर आसून सुद्धा एक नवीन कितें तरी भुरग्यां खातीर दिवपाची त्यांची जी धडाडीपण आसा ती हांवें पळयल्या. मांद्रेकर सरां बद्दल सांगपाक गेले जाल्यार एक दीस पावचो ना. तर अशे आमचे हे मांद्रेकर सर, तांकां आजच्या ह्या वाढदिवसा निमतान हांव खूब खूब शुभेच्छा दिता. इतकेच न्हू तर देवा कडेन प्रार्थना करता की तांकां दीर्घ आयुष्य मेळचें, तांचो खूब भरभराट जावचो. इतकेच म्हणटा. देव बरें करूं.
हॅपी बर्थडे मामा. गजानन, कसा आहेस तू? तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुला उदंड आयुष्य लाभो हा माझा आशीर्वाद. हॅपी बर्थडे बाबा. मे गॉड ब्लेस यू. बाय बाय. नमस्कार मांद्रेकर सर, तुमका म्हज्यातर्फे तशेंच म्हज्या कुटुंबातर्फे वाडदिसाची परबी. देव तुमकां तशेंच तुमच्या घरच्या बरें आरोग्य, समाधान, सुख आणि उदरगत दिवं. तुम्ही शिक्षण क्षेत्रात तशेंच समाज क्षेत्रात खूप वावर केल्लो आसा आणि त्या वावरांतल्यान तुम्ही खूप जाणांक प्रोत्साहन दिल्लें आसा आणि ह्यान फुडें सुद्दां तुम्ही प्रोत्साहन दीत रावतले अशी हांव आस्त बाळगिता. 2019 वर्सा हांवें श्री गणेश उच्च माध्यमीक विद्यालयाच्या परिवारात प्रवेश केलो. त्या वेळार तुम्ही म्हजेर दाखयलो विश्वास आणि तुमचेर आशिल्लो म्हजो विश्वास हाचेरूच हांव श्री गणेश उच्च माध्यमीक विद्यालयाच्या परिवारात आयलें. आज पर्यंत तुम्ही केल्लें म्हाका मार्गदर्शन, न कळत चूक दाखोवन दिवपाची तुमची कला हाचेर हांव आदर करता. हाच्या फुडें सुद्दां तुम्ही म्हाका मार्गदर्शन दितले. तुमचो आशीर्वाद सदांच आमच्या कडेन आसतलो अशें हांव आस्त बाळगिता. परत एकदा तुमकां म्हज्या तर्फे तशेंच अनुपा तर्फे तशेंच म्हज्या पुराय मडकयकर आनी नागवेकर कुटुंबातर्फे हांव परबी भेटयता. आदरणीय मांद्रेकर, तुमच्याबद्दल बोलायला गेलो तर खूप काही आहे, पण ते मला शब्दात मांडता येत नाही. सर, आज जो कोणी मी आहे तो फक्त तुमच्या मार्गदर्शनामुळे. तुमच्या बरोबर काम करताना ताण कधी जाणवला नाही. उलट तुमच्या प्रेरणेमुळे प्रत्येक वेळेचं काम वेळेत कसं पूर्ण करावं ही सवय मी जोपासली. सर, यापुढे काम करताना तुमची प्रत्येक क्षणी मला ऑफिसात उणीव भासे. सर, तुम्हाला सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा. सर, तुम्हाला माझ्या परिवारातर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा. शेवटी देवी भगवती चरणी ही प्रार्थना करी की तुम्हाला सेवानिवृत्तीचं आयुष्य आनंददायी व निरोगी हो, एवढीच प्रार्थना. गजानन मांद्रेकर सर, तुमच्या वाढदिवसाला खूप खूप शुभेच्छा. जेव्हा मी 7-8 वर्षाचा होतो त्यापासून मी तुम्हाला ओळखलो. कसलीही समस्या आणि कसलीही अडचण आली तर तुम्ही धावून येता. तुमचे उपकार मी कधीही विसरणार नाही. तुमचे आरोग्य आणि आयुष्य आनंदाने जाऊ हीच देवाकडे प्रार्थना. सर, उच्च माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापक पदावरून आपण निवृत्त होत आहात. आयुष्याच्या प्रत्येक मरणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा. या पुढचा प्रवासही हसरा आणि आनंद देणारा असावा. आपणास सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा. हॅपी रिटायरमेंट. सर, तुम्हाला वाढदिवसाच्या अनेक 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 हार्दिक शुभेच्छा. आपला प्रवास आनंदाचा आणि सुखाचा हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नमस्कार. सर्वप्रथम श्री गजानन मांद्रेकर सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सरांबद्दल सांगायचं म्हणजे सर मायेची सावली आहे व सर रूपी माऊली आहेत. कारण सरांनी आम्हाला आईची माया दिली व वडिलांसारखे खंबीरपणे आमच्या पाठीशी सदैव उभे राहिले. 2012 साली श्री गणेश विद्या मंदिर शाळेत श्री गणेरायाच्या कृपेने माझ्या कारकिर्दीचा श्री गणेशा झाला व आम्हाला श्री गजानन मांद्रेकर सर हे मुख्याध्यापक म्हणून लाभले. सरांनी सदैव माझा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला. तू हे करू शकतेस, तुला हे जमणार हे पटवून दिलं. हे खरं बघायला गेलं तर सुरुवातीच्या काळात माझी आर्थिक परिस्थिती तेवढी चांगली नव्हती. एकदा अशी वेळ आलेली माझ्यावर की आम्हाला आमच्या घरमालकाने घर सोडायला सांगितलेलं आणि त्यावेळेला सरांनी मला आर्थिक मदत केली आणि आमच्या कुटुंबाला एक प्रकारचा आधार दिला. तर आमच्या बरोबर सर सदैव आधारस्तंभ म्हणून उभे राहिले आहेत. ज्या प्रेग्नन्सीच्या वेळी मी सरांबरोबरच शाळेत जायचे. तर सर ऍक्च्युली बघायला गेलं तर वक्तशीर, त्यांना वेळेच्या अगोदर शाळेत पोचायला आवडायचं. पण
मी त्यांच्याबरोबर असायचे म्हणून सर स्लोली गाडी चालवायचे आणि हळूहळू गाडी चालवून सेफली मला शाळेत पोचवायचे. त्याचबरोबर गाडीत सर खूप चांगली अशी गाणी लावायचे आणि मला मुद्दामून सांगायचे, हे गाणं तू ऐक. उदाहरणार्थ, गुरु एक जगीत राहता. माझ्या प्रेग्नन्सीच्या वेळी सरांनी माझी शाळेला जायची व येण्याची सोय केली. मला घरापर्यंत सरांनी पोचवलं आहे याच्या अगोदर सुद्धा. आणि असं एक वडील जशी आपल्या मुलाची काळजी घेतात तशी माझी काळजी घेतलेली आहे. कारण एक किस्सा मला आठवतो. एकदा काय झालं की दुपारच्या वेळेला मी सरांबरोबर घरी जात होते. त्यावेळेला अर्ध्या रस्त्यावर पोहोचल्यानंतर मला अचानकच मला घाम फुटलं आणि मला लगेच समजलं की हिची शुगर डाऊन झाली आहे. कारण मला त्यावेळेला शुगरचा प्रॉब्लेम होता, मला डायबिटीज मिळालेली. आणि गाडीतून उतरले, माझ्यासाठी लस्सी घेऊन आले आणि मला दिली आणि म्हणायला लागले की लगेच पटकन ही लस्सी पी, मग तुला बरं वाटेल. आणि खरं बघायला गेलं तर ती लस्सी पिल्यानंतर मला बरं वाटलं. कधी आजारी पडल्यावर असं कधीच झालं नाही की सरांचा फोन किंवा मेसेज आला नाही. आम्हीच नव्हे तर घरात कोणीही आजारी असलं की सरांचा मेसेज यायचा आणि समजा कोण हॉस्पिटलमध्ये असलं तर सर लगेच तिथे धावून यायचे. मला कोविड झालेला त्यावेळेला मला आठवतं की सरांचा रोज मला संध्याकाळी फोन असायचा आणि त्याचबरोबर सर वेगवेगळे उपाय सुचवायचे. आज सुद्धा आरोग्याविषयक काहीतरी चांगल्या गोष्टी किंवा लेख सरांनी वाचला तर तो आम्हाला सुद्धा ते पाठवतात. कठीण परिस्थितीत सर आमच्याबरोबर उभे राहिले. सरांनी कधीच आम्हाला कमी लेखलं नाही, उलट आम्हाला आमचा सदैव आदर केला. घरी जायच्या वेळी वरून खाली बघितलं की सरांची गाडी दिसली की एक मन शांती मिळायची की बाबा सर आहेत, आता म्हणजे मी वेळेवर घरी पोहोचणार असं मला आश्वासन मिळायचं. पण आता वरून जेव्हा मी खाली बघणार तेव्हा सर दिसणार नाही आणि म्हणून मला खूप असं वाईट वाटतंय, खंत वाटते. त्याचबरोबर सरांचे उपदेशात्मक बोल आता फक्त फोनवर ऐकायला मिळणार. 12 वर्षे म्हणजे एक तप सरांच्या सानिध्यात राहून खरंच आम्ही सगळे स्टाफ खूप धन्य झालो आहोत सर. थँक्यू फॉर एव्हरी. निवृत्तीनंतर सरांना उदंड आयुष्य, आरोग्य लाभो आणि असाच परोपकार सरांच्या हातून घडो. आम्हावर सदैव त्यांचे शुभाशीर्वाद राहोत हीच गणरायाचरणी प्रार्थना. धन्यवाद. नमस्कार सर, तुम्हाला वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा. वाढदिवसानिमित्त तुम्हाला भरपूर दीर्घ आयुष्य आणि ऐश्वर्य लाभो हीच ईश्वराची प्रार्थना. नमस्कार. आमचे तुमचे सगळ्यांचे प्रिय आदरणीय मांद्रेकर सर आईज वयाची 60 पूर्ण करतात. त्या निमतान सरांक वाढदिसाच्यो खूप खूप शुभेच्छा. सरांच्या मार्गदर्शना सकयल म्हाका काम करपाची संद मेळ्ळी हें हांव म्हजें भाग्य समजता. सरां कडल्यान खुबश्यो गोश्टी शिकपाक मेळ्ळ्यो ज्यो आयुश्यभरा खातीर एक मोठो खजानो आसा जे आमकां सदांच उपयोगी पडटले. 1 ऑगस्टच्यान सर ऑफिसान आसचेना हें चिंतून मन मातशें धास्तावलां, पण सराचो आधार आमकां सदांच लागतलो आनी आमकां सरां कडल्यान सदांच आधार मेळटलो. सरांक सेवा निवृत्तीच्यो खूप खूप शुभेच्छा. सरांचें फुडलें आयुष्य हें सुख समाधानाचें वयचें आनी तांकां दीर्घायुष्य लाभचें हेंच देवा कडेन मागणा. थँक्यू. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर. आपल्या मार्गदर्शन आणि पाठिंब्याबद्दल खूप आभार. आपणास उत्तम आरोग्य लाभो ही सदिच्छा.